जो चौयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो मातापुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री दत्तात्रया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। स्वामी श्री चक्रधर महाराजांची सांगितलं एक विधी अनुष्ठान एक भावानुष्ठान। हे विधी भावातीत अनुष्ठान, एक विधी किंकर आणि एक परमेश्वर किंकर। आपण विधी किंकरान व्हावे, परमेश्वर किंकरा व्हावे। आपण विधीचे दास आहोत का? नाही, आपण परमेश्वराचे दास आहोत, परमेश्वराचे भक्त आहोत। आणि म्हणून विधीला याच्या पाठी तो, त्याच्या पाठी तो, त्याच्या पाठी तो असं करावं असं काही इथे नेम नाही। मागे पुढे झालं तर तुम्हाला प्रत्यवायाचे नरक लागणार नाहीत, परंतु देवता साधनेमध्ये प्रत्यवायाचे नरक लागतात। विधी जर चुकला, जसं कलियुगाचं धर्म आहे तीर्थ, क्षत्र, व्रत आणि दान, हे चारही अशा प्रकारे क्रमाने जर घडले ना तर ती देवता फळ देत असते। पहिलं तीर्थी स्नान करायचं असा नेम आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जेव्हा युग धर्म सांगितला, युगाचे धर्म, तेव्हा कलियुगाचा धर्म सांगितला। कलियुगी तीर्थ, क्षत्र, व्रत, दान हा धर्म। कोण आलेले ते बघा, बाई कोण आहेत? तीर्थ, क्षत्र, व्रतदान हा धर्म। आधी प्रथम तीर्थी स्नान करायचं, नंतर क्षत्राला पाला पाणी व्हायचा, त्यानंतर व्रतिस्थ व्हायचं आणि मग दान द्यायचं, असा हा नेम आहे। याच्यामध्ये मागे पुढे जर झालं तर त्याला प्रत्यवायाचे नरक हे निश्चित लागतात। आणि म्हणून इतर देवता साधनामध्ये थोडीही चूक झाली तरी प्रत्यवायाचे नरक ठरलेले आहेत। आपण 2-3 उदाहरणं त्यादाखल बघितलेले आहेत। परंतु परमेश्वर साधनेमध्ये मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचे, तुम्ही एखादा विधी कमी आचरलाच, नामस्मरण कमी झालं, तीर्थयात्रेला जाताना ती अपुरी राहिली, असं काही जरी झालं, परंतु तुम्हाला प्रत्यवायाचे नरक लागत नाहीत। आणि त्या परमेश्वराची एवढी मोठी दया आहे, केवळ आपण त्याची साधनेला अनुसरलो, नाही का? त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, तो विषय अपुरा राहिला आपला तिथे। कलयुगी जन्ममात्रे चौकडीपर्यंत नरक, नाही का? सांगितलं होतं तुम्हाला। पण हे नरक चुकतात कशाने? पुढे स्वामींचं सूत्र आहे, कलयुगे विपरीत अनुष्ठान घडे तया चौकडी चुके। या कलयुगामध्ये ईश्वर ह्या जीवाने म्हणजे माणसाने देवता साधना सोडून परमेश्वर साधना जर अंगीकारले तर मात्र हे नरक त्याला 60 लक्ष वर्षाचे निश्चित चुकतात। कलयुगी विपरीत अनुष्ठान घडे तया चौकडी चुके असं म्हटलेलं आहे। विपरीत अनुष्ठान म्हणजे काय? परमेश्वर साधनावर ते तो सुप्रीत आहे आणि देवता साधनावर ते विपरीत आहे, अर्थात ते साधना त्यांनी सोडलेली आहे। पण किती सोडली आहे, आपण किती सोडले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। खरंच जर अंतःकरणापासून सोडले असेल शेवटपर्यंत, या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत जर तुम्ही ती सोडले तर मात्र तुम्हाला ते प्रत्यवायाचे नरक होणार नाहीत। आणि निश्चितच तुम्हाला
60 लक्ष वर्षाची चौकडी निश्चितच चुकणार आहे, बाकी काही न करता. मग बाकीची साधना कराल, त्याच्यातून तुम्हाला ज्ञानाधिकार निष्पन्न होईल. त्या ज्ञानाधिकाराने ज्ञान होईल, बोध संक्रमण होईल आणि मग ज्ञान किंवा प्रेम मार्गाने तुम्ही त्या परमेश्वराच्या कैवल्यपदाला, मोक्षपदाला निश्चितच जाऊ शकाल. परंतु वासनिकांसाठी मात्र एक महत्त्वाची अत्यंत आवश्यक असलेली ही बाब आहे की त्याने केव्हाही विकल्पाला शरण जायला नाही पाहिजे. विकल्प घडण्याचे 2-3 प्रकार आहेत. संग्रहरूप विकल्प आहे, देवताजनित विकल्प आहे, इच्छारूप विकल्प आहे आणि हिंसारूप विकल्प आहे. आपण जी काही क्रिया करतो, समाजामध्ये वागतो, तर अशा प्रकारे तुम्ही वागायला पाहिजे की जेणेकरून आपण ज्या हिंसेला निमित्त होऊ अशा प्रकारच्या हिंसेमध्ये या साधकाने, वासनिक साधकाने, कर्मयोग्याने भाग घेतला नाही पाहिजे. जर घेतला तर ते विकल्पजनित क्रिया आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि विकल्प दोष हा निष्काम कर्मयोगासाठी फार मोठा दोष आहे. त्यासाठी आपण शेवट का होईना परंतु अनुसरायला पाहिजे, नाही का. विचक्षारूप विकल्प तुमच्या मनामध्ये हे चांगलं आहे, हे ओंगळ आहे, नाही का, असा प्रकार जर असला तर ते प्रेतदेह निश्चितच तुम्हाला भयंकर जास्त आपण अशा प्रकारचे चिकित्सारूप करत राहिलो, देवता साधनाच्या आहारी जात राहिलो. कशामुळे? सवे लवेमुळे. मित्र आहे, मित्र सांगतो बाबा रे चल मला काशीला जायचं आहे किंवा इतर अन्य तीर्थाला जायचं आहे, पण तुला पाहायला म्हणून यायला काय हरकत आहे, नाही का. संग्रहरूप विकल्प कसा घडतो माणसाला. मैत्रिणी आहेत तुमच्या, अगं चल आम्हाला जायचे तिकडे, पण तू एक एन्जॉय म्हणून आमच्याबरोबर चाल ना, नाही का. मग म्हणते काय हरकत आहे, आपल्याला ती साधना नाही आचरायची, पण जायला काय हरकत आहे, पाहायला काय हरकत आहे, नाही का. आणि म्हणून मनुष्य संगतीमुळे गेला त्याला विकल्पदोष निश्चित आक्षेपणार आहे. तेवढ्यावर तुम्ही थांबणार नाही. तिथे गेल्यानंतर आम्ही आमचं व्रत म्हणून स्नान करणार आहे, विधी म्हणून आम्ही स्नान करणार त्या पाण्यामध्ये. मग तू घरी दररोज आंघोळ करत नाही काय, ते पाणी आणि हे पाणी, मग काय हरकत आहे तुम्हाला आंघोळ करायला आमच्याबरोबर तूही. मग तू काय ते पाण्यात काय बदल आहे काय. आपल्याला ते व्रत म्हणून करायची नाही आंघोळ, पण घरी तर दररोज करावंच लागते ना. आणि आता इथं प्रवासात करावंच लागणार आहे. त्या तीर्थी स्नान याच्याकडून झालं. नंतर मग एकादशी व्रत काय जे असेल ते, सोमवती अमावस्या असेल किंवा काय जे काही असेल व्रत, ते उपास धरतात. उपवासादी पदार्थ, फराळी पदार्थ आणलेले असतात. अरे आम्हाला उपास म्हणून खायचं आहे, तुला नाश्ता करावा लागत नाही काय. मग नाश्ता करायचा, जेवायचं म्हणून भूक शमन करायची म्हणून तू खा ना, काय हरकत आहे. आणि मग ते पदार्थ आपण ग्रहण करतो. याला काय म्हणतात, हे संग्रहरूप विकल्प, नाही का. संग्रहाने आपण संग्रह राखण्यासाठी, मैत्रिणीचं मन राखण्यासाठी, मित्राचं मन राखण्यासाठी, सोयऱ्या धैर्यांचं मन राखण्यासाठी आपण त्या क्रियेला अनुसरलो. परमेश्वराला त्याची मोठी खंती येते. त्यासाठी आमच्या भाष्यकारांनी विकल्प हा मोठा दोष वासनिकांसाठी सांगितलेला आहे. विकार हा दोष त्यांच्या मस्तकी नाही, परंतु विकल्प हा दोष अशा प्रकारे संग्रहरूपाच्या माध्यमातून
देवताजनीच्या माध्यमातून तिथे गेलात, तुम्ही जत्रेला गेलात, संग्रहास्तव आपल्या आप्तेष्टांबरोबर गेला, मित्रांबरोबर गेला, त्या ठिकाणचे जे पदार्थ आहेत ते आपण भक्षण केले. इतर पदार्थ आपण खात नाही का, त्याचप्रमाणे हे पदार्थ आहेत. परंतु तुम्हाला माहीत नाही, देवता ही पदार्थाद्वारे साधकाला विघ्न करत असते आणि त्या साधनेपासून त्याला पतित करू शकते. करते ना, साधनेपासून तुम्हाला पतित करण्यासाठी. म्हणूनच आपण इतर देवी देवतेचा प्रसाद खात नाही. वर्ज्य का खाऊ नाही का? खावा, जमेल का? देवता ही पदार्थाद्वारे तुम्हाला बाधा करू शकते. तुम्हाला माहिती आहे, स्वामी श्री चक्रधर महाराज डोमेग्रामला असताना आचार्य आणि नाथोबास, रेनाईक तिथला प्रमुख व्यक्ती, आणि त्याच्या घरी एक दिवशी श्राद्ध होतं. आणि मग श्राद्धाच्या टायमाला सकाळचा पूजावसर स्वामींचा झाला, स्वामींचं काही निरोपण झालं आणि हे दोघंही विजनाला निघून गेले गंगेकडे. तिकडे विजनाला गेले, तिकडे बराच टाईम लागला. आणि तो रेनाईक आलेला होता निमंत्रण देण्यासाठी. स्वामीकडे तो आला. स्वामीकडे आल्यानंतर स्वामीला सांगितलं, जी नागदेव भट्ट आणि नाथो भट्ट या दोघांनाही माझ्याकडे आज जेवायला पाठवा. स्वामींनी काय होकार त्यांना दिला नाही. माझ्याकडे आज श्राद्ध आहे, त्या श्राद्धामुळे अनेक ब्राह्मणाला मी निमंत्रित केलेलं आहे, तर त्यांनाही पाठवा. स्वामी म्हणे, ते त्यांना विचारा तुम्ही. ते काही दिसले नाही यांना, ते गेले व ते विजनाला गंगेवर ते. आणि मग टाईम झाला, सगळे ब्राह्मण घरी आले, भोजनाला बसायचा टाईम झाला. त्या टायमाला हे नेटकेच गंगेहून आले आणि मठामध्ये राजमठाच्या त्या दरवाज्यावर, मेन दरवाज्यावर आले दोघे. मध्ये जाणार तितक्यात रेनाईक स्वतः तिथे पुन्हा बोलवण्यासाठी आले आणि दरवाज्यातच त्यांची भेट झाली. दरवाज्यात भेट झाल्यानंतर रेनाईक म्हणतात, ओ नागदेव भट्टो, नाथो भट्टो, चला चला, ब्राह्मण खोळंबलेले आहेत जेवायला बसण्यासाठी, चला लवकर तुम्ही. अहो, आचार्यांनी सांगितलं. नागदेवाचार्य म्हणतात, आम्ही स्वामींना विचारून येतो, दंडवत करून येतो. अहो नाही, टाईम नाही, चला लवकर. मी स्वामींना विचारलेलं आहे. त्याने स्वामीला फक्त सांगितलेलं होतं आणि स्वामींनी काय सांगितलं त्यांना विचारा. स्वामींनी याच्यात होकार दिलेला नव्हता. आणि तसेच त्यांनी बळजबरीने दरवाजावरून घेऊन गेले. गेल्यानंतर जेवले, श्राद्धाचं जेवलं आणि स्वामी राजमठामध्ये होते. थोड्या वेळाने जेवण संपलं त्यांचं आणि येण्याचा टाईम झाला. त्या टायमाला स्वामींनी औसाला सांगितलं, दरवाजे बंद करा, यांना आत घेऊ नका. मेन दरवाजा होता पुढचा आवाराचा, तो बंद केला औसाने. आता औसाला प्रत्येक टायमाला आचार्य नागदेवाला बाहेर घालवायची संधी मिळत होती. मग आज नेमकीच संधी औसाला सापडली. ती गेली दरवाजा लावायला, तितक्यात नागदेव आणि नाथोबा दोघंही तिकडून येत होते आणि हिने लगेच दरवाजे दोन्ही ओढले. हाय रे म्हणे, तुम्हाला श्रीचक्र स्वामी दरवाजे वर्जिले रे, तुम्हाला मध्ये घेणार नाहीत. आणि कडी लावली. तर हिने का कडी लावली म्हणून काही माहीतच नाही. ते बाहेर उभे राहिले, स्वामी मध्ये आहेत. बराच टाईम ते बाहेरच थांबले. काय झालं आपल्याकडून समजेच ना. आणि मग बाईसाने मध्यस्थी केली. बाईसा म्हणे, बाबा त्यांचा अपराध काय आहे, त्यांना मध्ये घ्या आणि नंतर त्यांना विचारा की काय झालेलं आहे, काय शिक्षा पण करायचं असेल, त्यांच्याकडून काय गुन्हा घडलेला आहे ते त्यांना तर समजू द्या आधी.
आणि मग तुम्हाला काय त्यांना शिक्षा द्यायची ते द्या, परत ते बाहेर तुम्ही मध्ये, असं कुठपर्यंत चालायचं. आणि मग आवसाला दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघडला, दोघंही आले, स्वामीला दंडवत केलं. आणि मग स्वामींनी सांगितलं, तुम्ही रेणायकाकडे जेवायला गेले म्हणे. हो जी, तुम्हीच सांगितलं म्हणून आम्ही गेलो. म्हणजे मी कधी सांगितलं तुम्हाला? देवाने सांगितलं. अहो रेणायकाने सांगितलं, मी स्वामींना गोसाव्यांना विचारलेलं आहे, चला. अरे म्हणे तुमचं काम होतं ना इथपर्यंत यायचं. मी त्यांना हो म्हटलो का? माझ्याकडे आले ते, त्यांनीच सांगितलं यांना जेवायला पाठवा. मी त्यांना सांगितलं त्यांनाच तुम्ही विचारा, नाही का? आणि मग तुम्ही होकार नकार दिला असता, तुम्ही माझ्याकडे आले असते, तर मी तुम्हाला निश्चितच सांगितलं असतं की जाऊ नका, ते योग्य नाही, ते उचित नाही खाणं. पण तुम्ही माझ्यापर्यंत आले नाहीत, रेणायकाच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही जाऊन श्राद्धाचं भोजन करून आलात. विकल्पजनित अन्न तुम्ही खाल्लं, देवता पदार्थाद्वारे विघ्न करते. आणि मग देवाने काय केलं? मग आता बाईसा म्हणतात, बाबा यांना काय शिक्षा? मग देवाने सांगितलं, परव्याचं जे स्थान होतं पटीशाळेमध्ये, त्या परव्याच्या स्थानाच्या तिथे अशी मोकळी भिंत होती. या भिंतीवर ते तिकून चढायला जागा होती. त्या भिंतीवर ते चढायचं आणि वरून खाली उडी मारायची. पण ती उडी अशी मारायची की पाठीमागचं शीट हे टाचेला लागलं नाही पाहिजे. 15 फुटाहून खाली उडी मारायची, मागच्या शीटला टाचा टेकल्या नाही पाहिजे. आता 15 फुटाहून उडी मारल्यावर मागचा पार्श्वभाग हा टाचेला लागणार आणि पुढे हात टेकवायचे नाहीत. ह्या 2 अटी. पुढे हात टेकले नाही पाहिजे आणि मागे पार्श्वभाग हा टाचेला टेकला नाही पाहिजे. आता कोणतं तरी एक होणार ना. एक तर पुढे हात टेकणार, नाही तर मागचा भाग टाचेला लागणार. अशा खूप उड्या त्यांनी मारल्या दोघांनीही, पण एकही उडी स्वामींच्या लेखी लागली नाही. पुढे हात टेकायचे, नाही तर मागे शीट टेकायचं. अगदी हिमपुष्टी झाली. हिमपुष्टी झाल्यानंतर मग बाईसा आल्या. बाईसा म्हणे, बाबा आता एकही उडी तुमची, हे ते थकून गेले उड्या मारून मारून, आणि आता मग त्यांना दुसरा काहीतरी दंड करा. म्हणे चला 500 दंडवत घाला तुम्ही. मग दंडवत घालायला सुरुवात केली. दंडवत बी पार हपकून गेले, आधीच उड्या मारून दमले होते. आणि नंतर दंडवतानी एकाएकाने 500 दंडवत काही सोपी गोष्ट आहे काय? आणि हे थकलेले पाहून रडवेला चेहरा झाला यांचा, घाम सगळा अंगातून गळू लागला. मग बाईसा म्हणते, बाबा मी यांना विरजी हो का? विरजे म्हणजे काय? मदत करू का यांना? देवाने सांगितलं ठीक आहे. आणि मग दोघां मिळून 1000 दंडवत होते, ते बाईसाने 500 दंडवत घातले आणि या दोघांनी मिळून 250 घातले. आणि पोटातलं अन्न जेवढं होतं तेवढं सगळं जिरून गेलं. भुका लागल्या त्यांना, पोटात काहीच राहिलं नाही. थकले पार एकदम. बाईसाला म्हणता, स्वामींनी विचारलं, बाई पाणी भात आहे तुमच्याकडे? म्हणे हो बाबा आहे, चला यांना खायला द्या. आणि तो पाणी भात परमेश्वराच्या कृपादृष्टीने अवलोकन केलेला तो प्रेमाचं अन्न त्यांना खाऊ घातलं आणि त्यांचं पोट अशा प्रकारे पवित्र केलं. त्या विकल्पदोषापासून स्वामींनी वाचवलं. आणि म्हणून असा संग्रहरूप विकल्प हा वासनिकाने टाळला पाहिजे. नाहीतर विकाराच्या बाबतीमध्ये वासनिकाची खंती परमेश्वराला नाही. आणि विकार हा साना दोष आहे, विकल्प हा थोर दोष आहे. तो संन्यासी असो की कर्मयोगी असो. भाष्यकार आपले सांगतात, अन्यथा दद्याकार हे न घडे. विकाराला प्राश्चिताला उरी सांगितलेली आहे.
विकार दोष जर घडला तो संन्यस्ताकडून घडला असेल किंवा कर्मयोग्याकडून घडला असेल तर त्याला प्राश्चिताला उरी आहे. त्याला प्राश्चिताला सांगितलं, प्राश्चित करून अधिक वृत्तीचा आचार केला तर त्याला ध्येयविद्या होते. समान वृत्तीचा आचार केला त्याला फळाधिके होतात. न्यून वृत्तीचा आचार केला तर मात्र त्याचे नरक चुकतात. परंतु विकल्प दोष मात्र अशा प्रकारचा नाही. परमेश्वराला खंती येते. परमेश्वर म्हणतात जर याच्याकडून अशा प्रकारचा विकल्प संग्रहरूप विकल्प जरी घडलेला असेल तर परमेश्वर त्याचं या सृष्टीमध्ये पुन्हा मुख पाहत नाहीत. त्याला सृष्टीशून्य निश्चितच आहे. म्हणून भाष्यकाराने म्हटलं अन्यथा दध्या कारण हे घडे. विकार कसा आहे तर आपण पाणी गरम करतो. पाणी गरम झालेलं पाणी आणि नंतर चुलीवरचं पातेलं, गॅसवरचं पातेलं किंवा गॅसचं बटन बंद केल्यानंतर पाणी तसंच राहिलं तर काही काळाने ते थंड होते का नाही? थंड होतं. काही लोक गरम पाणी पितात, त्यांना विचारा. कडक उकळतं पाणी केल्यानंतर ते थंड करून काही लोक पितात, म्हणजे पाणी थंड होतं. साधारण त्याला गंधिमा म्हणजे थोडीशी त्याची चव वेगळी येते. पाणी मात्र थंड होतं पण थोडंफार त्याच्यात असर झालेला असतो. विकल्प तसा नाही. त्याला दह्याचा न्याय दिलेला आहे. दुधाचं एकदा दही झालं मग दह्याचं पुन्हा दूध होते का? होत नाही. गरम पाणी थंड होते तसा विकार आहे. विकाराला नाश, त्या दोषाचा नाश करण्यासाठी उपाय आहे. प्राश्चित त्याला हे सांगितलेलं आहे. पर विकल्पाला कुठला उपाय देवाने सांगितलेला नाही. त्याची भयंकर खंती येते. ज्याप्रमाणे पती असतो, पत्नीचे सगळे अपराध तो पोटात घालेल. तिने खर्च जास्त केला, शॉपिंग जास्त केलं, खूप साड्या घेतल्या, तो म्हणतो जाऊ दे, घेतलं तर घेतलं, नाही का? प्रत्येक महिन्याला जरी करत असले तर तो काय मना करत नाही, जाऊ द्या. अजून काय काय लाड तिचे, त्याला मनातून वाटतं अरे पैसा जपला पाहिजे, असे उधळमाथळ करून जमणार नाही. परंतु तितका तो रागवत नाही. आणि तीच जर दुसऱ्याशी लगट झाली तर मात्र देवाने आपल्या दृष्टांतामध्ये सांगितलं तर अधदाती शीस घे. मग मात्र तिचा मुडदा पडल्याशिवाय तो काही राहत नाही, कारण तो मोठा दोष आहे. तसा हा विकल्प या जीवासाठी, या माणसासाठी मोठा दोष आहे. परमेश्वराला त्या जीवाची खंती येते आणि खंती आल्यामुळे परमेश्वर त्याच्याकडे पाहत नाही. काही त्याच्याकडून पुढच्या जन्मामध्ये चांगल्या प्रकारची अशी तळमळीसारखी क्रिया घडली, तळमळीत जन्माते धाडी तयासी परमेश्वर आपले प्रेम देती असं सांगितलेलं आहे. परमेश्वरासाठी तळमळ केली, साधनवंतासाठी तळमळ केली, अशक्ताची सेवा शुश्रूषा घडली, दुष्काळी भजन क्रिया त्याला पुढच्या जन्मामध्ये घडली तर मात्र परमेश्वराची खंती नाहीशी होऊन कणाव निर्माण होते. त्या कणवेस तो मग परमेश्वर त्याचा उद्धार करतात. श्री प्रभू बाबासारखा अवतार. परंतु आणि म्हणून मग जर आम्ही आयुष्यभर परमेश्वराचं नामस्मरण केलं आहे, नाही का, आयुष्यभर तुम्ही संग्रहरूप विकल्प आचरला नाही, पण शेवटी संग्रहरूप विकल्प आचरला तर आचरता का नाही तुम्ही? आचरता ना? कोणता सांगा पटकन, त्याच्याशिवाय दोष नष्ट होणार नाही. आम्ही जर याच वासनिक अवस्थेत गेलो देवदर्शनाला, मग आमचे आप्तेष्ट पाठीमागं काय करतात?
तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर, याच्यापेक्षा दुसरं आहे की तुमचा पिंड पाडला जातो. वासनिकाने पिंड पाडावं का? हे अत्यंत घृणास्पद आहे. आयुष्यभर ज्या परमेश्वराचं चिंतन केलं, तुम्ही नामस्मरण केलं, अख्खं आयुष्य त्या परमेश्वराला दिलं आणि शेवटच्या टायमाला तुमच्या निमित्ताने जर पिंडाची क्रिया झाली, म्हणजे देवतेला शरण गेलात, नाही का? आयुष्यभर देवदेव केला आणि शेवटी काय केलं? शेवटी जर विकल्पाला शरण, विकल्पजनित क्रिया तुमच्या निमित्ताने घडली, तर केलेलं सगळं तेलही गेलं आणि तूपही गेलं, मग काही राहिलं खाली? माहिती का कथा? एकदा काय झालं, एक आजीबाई होत्या, त्यांची एक नात होती. मग तिला सांगितलं, आता घरामध्ये तेल नव्हतं आणि तूपही नव्हतं. ती आजीबाईला सांगते, जाग दुकानामधून तेल आणि तूप घेऊन ये, असं सांगते. म्हणे, आई आता तेल आणि तूप दोन्ही पातळ वस्तू ना, मग काही भांडं दे ना आणायला. आता भांडं दे म्हटल्यानंतर आजी 80-90 वर्षाच्या आजी झालेल्या आहेत, त्यांना काही समजलं नाही. त्यांच्या हातात सापडलं धुपाटणं. आता त्याला 2 वाट्या असतात, खालून बी एकसारखी वाटी, वरून बी एकसारखी वाटी, नाही का? दिल्यानंतर जा म्हणे, हे भांडं घेऊन जा आणि त्याच्यात तेल तूप घेऊन ये. दुकानदाराकडे गेली नात. आजीनं आणल्याला सांगितलेलं एका तूप आणि एका तेल आण. तिथे गेले, दुकानदाराला सांगितलं, दादा काका मला तेल द्या हो. म्हणे, कशात घेणार? म्हणे, काय हे असं धरलं दुपाट, याच्यात घेते ना, याच्यात द्या. दुकानदारांनी त्याच्यामध्ये किती तेल मागितलं तेवढं दिलं आणि त्या धुपाटण्याच्या वाटीमध्ये टाकलं. टाकल्यानंतर म्हणे, तूप द्या आता. मग तूप द्या. मग म्हणे, तूप म्हणे द्या याच्यात. केलं उलटं, तेल गेलं सांडून. अगं म्हणे, तू काय केलं? तेल गेलं. आता पैसे तर गेलेच, पण तेल बी गेलं. आणि तूप, मग त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप टाकल्यानंतर आता तेल तर सांडून गेलं दुकानातच, तूप राहिलं. तूप घेऊन घरी आली. आजीला म्हणते, आजी हे बघ मी तूप आणलंय. म्हणे, कुठं आहे ग? म्हणे, हे. आणि तेल कुठं आहे? म्हणे, हे काय केलं? तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती मात्र धुपाटणं राहिलं. आमची स्थिती तशीच होणार आहे. आम्ही अवकल्पाला जर शरण गेलो तर जे पिंड म्हणजे शरीराला म्हटलेलं आहे, त्या गुरुच्या माध्यमातून परमेश्वराला तुम्ही ते अर्पण केलेलं आहे, ते पुन्हा अर्पण करता येतं का? ते दान करता येतं का? पुन्हा करता येईल का? करता येत नाही. आणि पिंडदान म्हणजे आम्ही ते, माझं तन मन धन, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे इंद्रिय आणि धन संपत्ती, हे देवा तुला गुरुच्या माध्यमातून गुरुला निमित्त करून मी अर्पण केलेलं आहे. ते माझं राहिलं नाही आता. इतर देवतेला देण्यासाठी तुमचं कुठं राहिलं ते? परंतु अशा प्रकारच्या विकल्पजनित क्रिया जेव्हा वासनिकाकडून घडतात, हा मोठा दोष आहे. आणि आयुष्यभर शेवटी काय आहे? जन्मभर तप केलं आणि शेवटी गाडी संग पाप केलं, अशी म्हण आहे. काय? धोबी का कुत्ता घरकाण घाटका, अशी परिस्थिती होऊ नये यासाठी हा विकल्प दोष हा वासनिकाला खूप मोठा आहे. आणि संन्यस्ताला तर सांगायचंच काम नाही, पण संन्यस्त कमीत कमी हा शेवटचा दोष संन्यासाच्या माथी बसत नाही. कारण नुसते कशा प्रकारे अनुसरलेला आहे तो, पण कपडे असल्यामुळे त्याला ते आम्ही भूमिडागच देणार, त्याची दशक्रिया निश्चितच घालणार. त्यांनी किती देवधर्म केलेला आहे हे
त्या परमेश्वराला माहीत किंवा त्या जीवाला माहीत आहे, परंतु विकल्पजनित जी क्रिया आहे ती त्याच्या त्या 10 दिवसामध्ये आणि शेवटच्या अंत्यविधीच्या टायमाला तरी ती चुकते, केल्या जात नाही. आणि म्हणून विकल्प हा फार मोठा दोष आहे. संग्रहरूप विकल्पाबद्दल तुम्हाला सांगितलं की सवे लवेस्तव हा संग्रहरूप विकल्प. संग्रह त्याला असंच म्हटलं की संग्रह पाळायचा आहे, मैत्रिणीचं मन राखायचं आहे, शेजाऱ्याचं मन राखायचं आहे किंवा स्वैर्याधैर्याचं मन राखायचं आहे. आणि म्हणून अनन्य कशाला म्हटलं? गीता ते सांगते, अनन्य चेतः सततम यो मां स्मरती नित्यश तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. तो योगी, तो निष्काम कर्मयोगी किंवा संन्यासी योगी, त्याने शेवटच्या श्वासापर्यंत हा नेम पाळला पाहिजे. हे काही जास्त अवघड आहे का? नाही. परंतु आम्ही मात्र इतर समाजाच्या भीतीने वगैरे हा सगळा उपक्रम आम्ही करत असतो. त्यासाठी उपास तापासाचे पदार्थ हे वासनिकाने टाळलेच पाहिजे. ते आपण खायचे नाही. देवता पदार्थाद्वारे विघ्न करते. नाथोबा एकदा नेवास्याला जातात, त्यांना पूजाद्रव्य आणायला स्वामी पाठवतात. नेवास्याला गेले आणि श्राद्ध पक्ष चालू होतं. तिथेही ते श्राद्धाच्या ब्राह्मणाकडे आग्रह करतात ते ब्राह्मण लोक. आणि हे ब्राह्मण जेवले. तिथे जेवल्यानंतर एक तर विकल्पजनित अन्न खाल्ल्यानंतर यायला निघाले डोमेग्रामला. डोमेग्रामला येईल की भाद्रपदचं ऊन वरून चटका देत होतं आणि त्यांना जाड्डे आलं. काय होते? त्या पदार्थापासून जाड्डे निर्माण होतं. आणि मग यांना कुठेतरी सावलीला आपण थोडं पडावं, झोपावं असं वाटायला लागलं. प्रत्येक झाडाखाली गेले, तिथे काहीतरी दैवत असायचं. आणि मग यांना खूप वैताग आला. आणि मग त्यांनी ते म्हटले, बरबी झाडी देवळी देवता रांडा व्यापिती, अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरला. आणि मग त्यांना भयंकर ज्वर आला. एका झाडाखाली दैवत असताना तिथेच झोपले. झोपल्यानंतर त्यांना भयंकर लाल जर्द डोळे झाले आणि ताप आला. त्याच देवता इकडे स्वामींना गाऱ्हाणं सांगायला आल्या. स्वामी राजमठामध्ये दुपारच्या आरोगणा झाल्यानंतर पहुडलेले असताना स्वामी होकार देत होते. हो 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 अशा करत होते. ते बायसाने ऐकलं. थोड्या टायमाने स्वामी उठले तेव्हा बायसा म्हणता, बाबा आपण कोणाशी बोलत होता झोपेमध्ये? मी आले तर तुम्ही हो बरं बरं ठीक आहे, बरं बरं ठीक आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई इथे नाथोचे गाऱ्हाणे आले असे. म्हणे काय गारण आला? हा गेला म्हणे तिथं विकल्प श्राद्धाचं जेवण केलं आणि आल्यानंतर त्याला त्या पदार्थापासून जाड्य निर्माण झालं. झोप यायला लागली, अंगात ताप भरला. प्रत्येक ठिकाणी गेला तिथं कुठेतरी कोणतं तरी दैवत आहे. आणि म्हणून हा म्हटला, बरवी झाडे देवळे रांडा देवता व्यापिती. अशा प्रकारची शिबी त्याने देवतेंना दिली. रांड म्हटला देवतेंना. त्या देवता त्याला तिकडं ताप आणला आणि इथे मात्र आमच्याकडे गाऱ्हाण्या घेऊन आल्या होत्या. आणि थोड्या टायमांना नाथोबा उठले तिथून. पडत झडत जेव्हा आले, लाल जर्द रक्त बंबाळ डोळे झालेले आले. स्वामीला दंडवत केला. काय झालं रे? काय झालं काय माहिती नाही म्हणे. मग जेवलास का तू तिथे? गप्प बसले नाथोबास. मागून दुसऱ्यांदा विचारलं. हो म्हणे तिथे ब्राह्मणाकडे मी जेवलो. काय जेवला? श्राद्ध होतं त्यांचं, ते जेवलो मी. मग देवाने सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलेलं असताना त्याच्यामुळे त्या देवतेने तुम्हाला तिथे ताप आणला आणि नंतर तुम्ही त्यांना जेव्हा शिव्या दिल्या ते इथे गाऱ्हाण्या घेऊन आल्या. असा प्रकारचा पुन्हा तुमच्याकडून हा दोष घडू नये म्हणून मग देवाने बायसाला सांगितलं, चरणोदक घ्या. स्वामींच्या श्री चरणाचं चरणोदक काढलं आणि नाथोबासाला दिलं. त्या चरणोदकाने त्यांचा तो ताप गेला.
आपण लहान मुलं आजारी पडले, मग शेजारी पाजारी सांगतात, अगं ते दत्तात्रय प्रभूंच्या चरणोत्काने आणि सूत्रपाठाच्या चरणोत्काने काय होणार आहे? त्याला खोकला लागलेला आहे, त्याला खोकल्याला न्यावं लागेल ना. आणि मग खोकल्याला घेऊन जाते खोकला जाण्यासाठी. अरे जो परमेश्वर महारोगावर ते नियंत्रण करतो, तुमचे महारोग नासतो, तो परमेश्वर तुमच्या बंड्याचा खोकला घालवणार नाही काय? घालेल का नाही? त्या चरणोदकामध्ये इतकी पावर आहे, इतकी पावर आहे. जसमाईसाचे काऊर दवडिले. कशाने दवडलं? लळताई से काळस्फोट शांत विला, नाही का? कशाने? चरणोत्काने. वाडेगावचा माळी सर्प दंश होऊन मरतो आणि मग त्याला सगळ्या प्रकारचे उपाय केल्या जातात. मांत्रिक बोलवतात, मंत्र तंत्र वगैरे करून सगळे मांत्रिक संपतात, परंतु त्याचं सर्पाचं विष उतरत नाही. आणि शेवटी हा गेला म्हणून मग स्वामींच्या त्या खडकुलीच्या कपाटामध्ये स्वामींचं तिथं वास्तव्य, तिथे त्याला आणून टाकतात. त्याचे नातेवाईक, जी हा आमचा माणूस आहे, परंतु याला सापे खाल्ले, आता तुम्ही याला वाचवा. तिथं टाकतात आणि निघून जातात. स्वामी त्याची काही कणवत्या जीवाची असेल चांगली म्हणून स्वामींच्या योग तिथे आणून त्याला सोडून गेले. ते औसाला सांगितलं वाटी आणा. वाटीमध्ये स्वामींनी चरणोदक काढायला लावलं आणि ते चरणोदक त्याची बाहेर जीभ पडलेली होती. आणि मग त्या जिभेवर ते थेंब थेंब चरणोदक सोडा. आणि ते चरणोदक जिभेवर सोडल्यानंतर ती जीभ मध्ये गेली आणि तो सावध झाला, त्याचं विष उतरलं. सर्पदंश माळी आरक्षिले, अभयदान तू सस्यासी दिधले. काळस्फोट लळताईसे ग्रासिले, कृपा सिंधू तुम्ही धावून गेले. लळताईसाला काळस्फोट झालेला होता. काळस्फोट झाला म्हणजे त्याची भयंकर आग्न होते, त्याच्यात मरतोच माणूस. आणि मग त्या लळताईसाचा काळस्फोट याच चरणोत्काने नाहीसा झाला. वसमतच्या माईबाई ह्या दोन्ही, एक मुलगी विधवा झाली आणि एक मात्र पतीने टाकून दिली. एकाला काऊर लागलं म्हणजे फिट येत होती. कोणाला? जसमाईसाला. एकाईसा बालविधवा झाली. मुलगा होता, तो मुलगा काय झालेला आहे, तोही वारला. त्याला पसारा घालून दिला म्हणून त्याला दुकान टाकून दिलेलं होतं, जमीन जुमला, तर तोही अचानकपणे मुलगा मरतो. दोन्ही मुली, एक नवऱ्याने टाकून दिली म्हणून गरीब असते, दुसरी तिला काहूर लागलं नवरा सोडून देतो, आणि दुसरी एकाईसा जी मोठी असते ती एकाईसा हात रीती झालेली असते म्हणजे विधवा झालेली असते. दोन मुलीचा ओझं त्या माईबाईच्या अंगावरती येतं. कमावता मुलगा होता तो मरतो, पसारा बसतो, दुकान नष्ट होतं, आणि जमीन जुमला जे आहेत ते जे काही सावकार असतात ते बळकवतात, घरीही बळकवतात, आणि राहायला जागा नाही, पोट भरायला जमीन वगैरे नाही, धंदा होता तोही गेला. अशी तिन्ही तापाने वरपडा झालेली माईबाई घरी निश्चय करते का आता पव्हा द्वारकेला चाललेला आहे. दिंडी द्वारकेला जात होती, त्या दिंडीबरोबर निघाली. दोन्ही मुलीला बरोबर घेतलेला आहे. एकेला पाठीला बांधेल, एकेला पोटाला बांधेल, आणि त्या द्वारकेमध्ये जाऊन त्या गोमतीमध्ये मी उडी मारेल आणि तिथे आम्ही आत्महत्या करू या निश्चयाने निघाली. दिंडी जेव्हा पैठणला आली, पैठणला
सारंग पंडित तिचा भाचा लागत होता आणि म्हणून दिंडी उतरली. तिथून ती सारंग पंडित, आता पुन्हा काय आपल्याला यायचं आहे, तिकडे जाऊन आपल्याला आयुष्य संपवायचं आहे, जाता जाता भाच्याला भेटून जाऊ म्हणून सारंग पंडिताकडे गेली. सर्व आपली कर्म कहाणी तिने सांगितली आणि सांगितल्यानंतर म्हणे आता मी चालले दिंडीबरोबर द्वारकेला चाललेले आहेत. तिथे जाऊन एकाला पाठीला बांधेल, एका मुलीला पोटाला बांधेल आणि त्या गोमतीमध्ये उडी मारते आणि आत्महत्या करते. आता 3-3ला काय सारंग पंडित सांभाळू शकत नव्हता ना, मस्त नातेवाईक होता, भाचा होता. परंतु या 3 बायांचं ओझं आपण कसं झेलणार, म्हणून त्यांनी मात्र सल्ला तिला दिली. बाई जाता तर जा म्हणे, आता ठीक आहे तुम्ही आता निश्चय केलेला आहे, पण जाताना तुमची दिंडी वेरूळवरून जाणार आहे. वेरूळला श्री चांगदेवराव गोसावी म्हणून तिथे चतुर्विधाच्या मठात त्यांचा मुक्काम आहे, त्यांची भेट घ्या आणि नंतर पुढे जा. 2 दिवसपर्यंत त्या पव्याचा म्हणजे त्या दिंडीचा मुक्काम वेरूळला होता. असा सल्ला मात्र सारंग पंडितांनी माईबाईला दिला. पव्हा वेरूळला गेला आणि मग स्वामीला शोधत शोधत ही चतुर्विधाच्या मठामध्ये संध्याकाळच्या टायमाला आल्यानंतर स्वामींना दंडवत वगैरे केलं, जवळ बसली. स्वामी विचारपूस करतात तेव्हा ती सांगते आपली सर्व कर्म कहाणी तिने स्वामींना सांगितली. हिला 5-5 मिनिटाला बाबा हिला काहूर येते, फिट येते आणि हिला तिच्या नवऱ्याने टाकून दिलं, हिला असा आजार जडल्यामुळे. आणि ही 21 आहे, हे हातारेती झालेले, विधवा झालेले आहे. पोरगा होता तोही माझा मरून गेलेला आहे, जमीन जुमला सावकाराने लुटला आहे. आता मी तिन्ही तापाने वरपडा चालली. आता गोमतीमध्ये जाते, ती द्वारकेला जाऊन एका मुलीला पाठीला बांधून एका मुलीला पोटाला बांधते आणि आम्ही तिघी त्या गोमतीमध्ये आत्महत्या करणार. आता मी जीवनाला कंटाळले, हे दुःख मला सहन होत नाही, असं माईबाईने सगळा इतिहास जीवनाचा सांगितला. परंतु तिच्या ठिकाणी असलेला उत्तम अधिकार स्वामींनी जाणला आणि स्वामी बाईसाला सांगतात, बाई हिला चरणोदक काढून द्या. स्वामींच्या पायाचं तीर्थ वाटीमध्ये तिला दिलं आणि सांगितलं, बाबा हिला झोप येत नाही, काही नाही, 2-2, 3-3 मिनटाला हिला काहूर येते, पुन्हा 4-5-10 मिनटं हिला शुद्धीवर यायला लागतात, कधी जाईल हिचा नेमच नाही. मग देवाने चरणोदक दिलं, ते चरणोदक म्हणजे रात्रीतून 2-3 वेळेस हिला द्या जागा करून. हे चरणोदक गेले बिऱ्हाडाला, दुसऱ्या मठामध्ये उतरलेल्या होत्या, तिथं बिऱ्हाडाला गेल्या, रात्री तिला चरणोदक दिलं आणि जसमाईसाला चांगल्या प्रकारे झोप लागली. पुन्हा रात्री उठवलं बळजबरीने, पुन्हा तिला एकदा चरणोदक दिलं. सकाळपर्यंत तिचं काहूर नष्ट झालं त्या चरणोदकाने. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व अनेक ओळखल्यानंतर माईबाई जसमाईसाला 21 घेऊन पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आल्यात. स्वामी विचारतात, बाई रात्री काही त्रास झाला का? नाही जीजी म्हणे, शांत झोपली आणि रात्री काहूर बी आलं नाही. चरणोदक दिल्यानंतर तिला रात्री एकदाही तिला फिट वगैरे हे आलं नाही. आणि अशा प्रकारे 2 दिवसामध्येच जसमाईसाचं काहूर निघून गेलं. 21 तर हातरीती झालेली होती. 2 दिवसांनी पव्हा द्वारकेला निघाल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई तुमचा पव्हा दिंडी तुमची चालली, तुम्हाला जायचं ना, आता द्वारकेला जायचं तर जा. सगळी कर्मकहाणी देवाला सांगितलेली होती. आणि मग माईबाई म्हणते, जीजी आता हीच माझी द्वारका, इथून मी आता कुठे जाणार नाही. जसमाईसाला 2-2, 3-3 मिनटाला येणारं काहूर बाबा 2 दिवसात पार निघून गेलं ना, तिला आता काहूर येत नाही. आता हीच माझी द्वारका आणि हाच माझा कृष्ण, मी याला सोडून आता कुठे जाणार नाही. पव्हा निघून गेला.
आणि माईबाई मात्र त्या ठिकाणी स्वामींच्या सान्निध्यामध्ये थांबल्या. स्वामींनी त्यांना 6 महिन्यापर्यंत ओल्या वस्त्रानिशी बोरी बाबळी शिंपायला सांगितल्या. बोरी बाबळी, त्या परिसरात जेवढी झाडं होती बोरीची बाबळीची, सकाळी जायचं त्या नागझऱ्यामध्ये, थंड पाण्याने कपड्यानिशी आंघोळ करायची आणि ती घागर दिली जी पाझरते अशा प्रकारची घागर घेऊन ती घागर त्या नागझऱ्यातून भरायची आणि सगळ्या झाडांना शिंपायचं, ते पाणी घालायचं. देवाने सांगितलं. अशा प्रकारे 6 महिन्यापर्यंत तिने ते कर्म केलं. इकडे जसमाईसा जेव्हा नीट झाले तेव्हा तिचे सासरचे मंडळी ते वाट पाहू लागले. स्वामी म्हणतात, बाई आता ही चांगली झाली, हिला सासरी पाठवून द्या जसमाईसाला. जी म्हणे त्यांनी तिला टाकलेलं आहे ते काय घेणार नाही. नाही म्हणे, तिची वाट पाहतात ते. आता 21 बरोबर देऊन जसमाईसाला सासरी पाठवलं. तिची वाटच पाहत होते. आनंदाने त्या जसमाईसाचा त्यांनी, तिच्या नवऱ्याने, सासू सासऱ्याने, दिराने सर्वांनी स्वागत केलं, स्वीकार केला. 21 तिला पोचून निघणार. ते म्हणे, थांबा आता आमचे सुगीचे दिवस आहे, जरा आमचे कामातून रिकामे झालो आम्ही, म्हणजे तुला चोळी बांगडी करू आणि मग तुझी पाठवणी करू. 1 दिवस राहिली, 2 दिवस राहिली, 2-3 दिवस राहिल्यानंतर हिला काही चैन पडेना. ही म्हणे, तुमची चोळी नको, बांगडी नको, मी चालले. आणि 21 तिथून निघाली. त्या टायमाला स्वामी तिला समोर दिसत होते. तिकडे वेरूळला मात्र माईबाईला स्वामी सांगत होते, बाई तुमची येत असे. माईबाई म्हणतात, माझी मुलगी माझी काढलेली रेग न ओलांडे, तिला कोणी सोबत असल्याशिवाय ती येणार नाही. नाही बाई, ती निघाली, ती येते. आणि ते स्वामींचा ती विरोध करत होती, माझी येई अशा प्रकारे एकटी येणार नाही. आणि असं म्हणतात 2-4 वेळेस स्वामींनी सांगितलं. आणि संध्याकाळच्या दिवस माळवायच्याच आत 21 तिथे आली. आई तिला रागवते, तू एकटी कशी आली? ती म्हणते, आई मी एकटी कुठं होते, माझ्याबरोबर स्वामी होते ना, स्वामींच्या बरोबर मी आले. अशा स्थितीभरामध्ये स्वामी तिला बरोबर दिसत होते. आणि बरोबर घेऊन स्वामी 21 आलेले, स्वामींची मूर्ती जवळ तिच्याबरोबर चालले स्वामी असं दिसत होतं. आणि मग हा विधी तिला सांगितल्यानंतर 6 महिन्यापर्यंत अशा प्रकारे तिने बोरी बाबळी सगळ्या शिंपल्या. आणि शिंपल्यानंतर मग देवाने तिला सांगितलं, बाई तुम्हाला अजून एक करणे असे. म्हणे, काय? 6 महिने संपले, हा विधी संपला. आता तुम्ही रिद्धपूरला जा. आणि रिद्धपूरला जाण्यासाठी स्वामींनी त्यांना आज्ञा दिली, तिथे जा, ती बोटी सामाये इतका श्रीप्रभूंचा प्रसाद, ताट प्रसाद घ्या, भिक्षा मागून नदीच्या तीरी भोजन करा, काठी एकी तळे बसून स्मरण करा, मिठाचा खडाही आत करून विखो. मिठाचा खडासुद्धा घ्यायचा नाही, भिक्षा मागायची. आणि ते भिक्षा अशा प्रकारची कोरडी भिक्षा झोळीमध्ये मागायची, पाण्यात बुडवायची, तिचा सगळा रस निघून जातो, त्याच्यात मीठगी घालायचं नाही आणि ती खायची. अशा प्रकारे भिक्षा मागायला सांगितली. आणि 1 महिन्यापर्यंत तिने तशा प्रकारे भिक्षा केली. पार शरीर असं तुटलं. तिचे राहिलेले जे काही दोष होते ते संपूर्ण देवाने नासले. नामस्मरण करायची काठी तळे बसून. आणि मग शेवटी अक्षम झाली. अंतकाळ तिचा जवळ आला. 21 मात्र स्वामीजवळ होती. त्या 21ला सांगितलं, आता तुमच्या आई अत्यंत अक्षम झालेल्या आहेत, जा आता त्यांना जाऊन त्यांना जे आवडते ते खाऊ घाला. देवाने समजलं, आता हिचे आई जास्त काही वाचत नाही, आता ही जाणार आहे. 21ला सांगितलं, तुझ्या आईला गोड धोड जे काही आवडत असेल ते चांगलं चांगलं करून खाऊ घाल.
एकायसा गेली, आईला शोधून काढलं. श्रीप्रभू बाबांचं दर्शन घेतलं आणि स्वामींना ती विचारते, आई कुठे आहे? मेली, जाय जाय. पश्चिम बाजूला तिला हात केला आणि सांगितलं, जा, तिथे तुला आई भेटेल. काठी तळी शरपंजरी पडलेली ती आई होती, पण तशा अवस्थेत गेली आई. मला स्वामी त्याही अवस्थेत ती एकायसाला रागवते, तू स्वामीला सोडून कशी आली? तेव्हा एकायसा सांगते, जी आई मी स्वामीला सोडून कशाला येईल? स्वामींनीच मला पाठवलं आहे. तुझी तब्येत बिघडली म्हणून स्वामींनी मला पाठवलं आहे. आता तुला भिक्षा मागायची गरज नाही. तुला जे आवडते, रुचते, पचते, जे खावं वाटते ते मला सांग, मी तुला आता करून घालते. स्वामींनी मला सांगितलं आहे, ती तुमच्या आईला जे आवडेल ते तिला करून खाऊ घाला. आणि एकायसा त्या माईबाई शेवटचं वाक्य उच्चारल्या, आता एक मला श्री चक्रधराच्या श्रीचरणा वांचून दुसरं काहीच आवडत नाही, असं म्हटली एकायसाला आणि देह गेलं. आणि मग इकडे स्वामीला सरलं समजलं. तेव्हा स्वामी म्हणतात, येथून म्हणितले ते शांतबाईसासीची घडले. देवाने सांगितलं होतं, शांत नगरीचा पाटा दिजेल तुम्हाला, शांत नगरीचा पाटा देऊ, जिथे सर्व प्रकारची शांतता आहे, विश्रांती आहे, आनंद आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जागा मी देणार आहे, कैवल्यपद तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून तुम्हाला शांत नगरीचा पाटा दिसेल. परंतु देवाने तिचे आनंद उद्गार काढले की येथून म्हणतले ते शांतबाईसाचीच घडले. आम्ही जसं सांगितलं, तिला सांगितलं मिठाचा खडा हात करून विको, ती बोटी सामाय इतका स्वामींचा गोविंदप्रभूंचा प्रसाद घ्यायचा, वाढू वेळ श्रीचरणी माथा न ठेवावा, जास्त वेळ स्वामींच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. त्यांची प्रवृत्ती तुम्हाला समजणार नाही, कधी मारतील, काय करतील, त्यांना नाही जमत असं. तशा प्रकारे शांतबाईसाने सांगितलं तसं ऐकलं आणि ती देवाची प्रिय झाली. सर्व या भवचक्रातून निघून ती कैवल्यपदाला गेली आणि स्वामींनासुद्धा दुःख वाटलं अशा उत्तम जीवाचा. किती उत्तम अधिकार. मग स्वामी म्हणतात, शांतबाईसाचे कर्मे येथून जाळीताही न जळती. आम्ही खूप प्रयत्नाने तिचे हे कर्म जाळले, नासले. 6 महिन्यापर्यंत ओल्या वस्त्राने तिला बोरी बाबळी शिंपायला सांगले, इतकी चिकट कर्म तिने जोडलेले होते. संपूर्ण सृष्टीपर्यंत हे नासले नसते अशा प्रकारे, पण ते इथून नासले. तिला शुद्ध केलं आणि मग ती देवाची प्रिय झाली. मिठाचा खडा आत करून विखोगा, हे सूत्र फक्त शांतबाईसालाच लागू झालं. तिने ते जसं सांगितलं तसं केलं. इतरांनी करतो म्हणलं तर ते होणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संग्रहरूप विकल्प, देवता जनित विकल्प. कारण विधी करता अविधी स्फुरे आणि विधी करता विधी स्फुरे, विधी अविधी परिहारे. विधी करता दुसरा मोठा विधी आपल्याला घडतो आणि तेने करून अविधीचा नाश होतो. परंतु अविधीचा नाश जर नाही केला आपण, आपल्या दोषाचं प्रायश्चित्त आपण केलं नाही, त्या दोषाची वेली चाली जी आहे ती खुंटवली जर नाही तर तो दोष तसेच वाढत राहतात. म्हणूनच आपल्या परमार्गामध्ये तो वासनिक असू दे की भिक्षुक असू दे, त्याला प्रसव मोडण्याची प्रथा लावलेली आहे. 2 टाईम प्रसव मोडा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. माझ्याकडून जे जे काही किडामुंगीची हिंसा झाली असेल, सफरजंतूची हिंसा झाली असेल, अगळे पाण्याचा संहार झाला असेल, कळत नकळत माझ्याकडून जे दोष घडले देवा, विकारजनित असतील, विकल्पजनित असतील, हिंसारूप दोष असतील, हे सगळे क्षमा करा आणि माझ्या त्या दोषाची वेली खुंटवा.
स्वामी होते तेव्हा स्वामींजवळ हे प्राश्चित सगळं भक्तिजन दररोज करत होते, परंतु आता अधिकरणाच्या जवळ किंवा जे साधू आहेत आपल्याकडे त्यांच्याजवळ हे 2 दंडवत प्रसवाचे क्षमा मागायची असते आणि त्या आपल्या कर्म इंद्रियाच्या माध्यमातून मागायची असते. त्या देवाला ती कळवळा निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचे हा वासनिकाचा धर्म, याला विकल्प दोष हा फार मोठा दोष आहे. तो शेवटपर्यंत आपण त्याच्यापासून वाजले. नुसुद्धा विकल्पाला शरण नाही घेतले तरी तुम्हाला खूप काही परमेश्वराला तुमचा दोष आहे. विधी कमी जास्त आचरला त्याच्याबद्दल परमेश्वराला खंती येत नाही. कधी आसक्त झाला तुम्ही नामस्मरण केलं नाही, तुमच्याकडून देवपूजाही झाली नाही, कुठे गावाला गेला देवपूजा सापडली नाही, जवळ नाही, परंतु उत्तरापंथीकडे हात जोडून तुम्ही जरी त्या स्वामींचं नाम उच्चार करून 5 अवताराचं नामाचा उच्चार करून उत्तरेला हात जोडले तरी तुम्हाला तो दोष लागणार नाही. विशेष केल्याचंही तुम्हाला ते गोमटं लागणारच आहे, ती योग्यता घडणार आहे. परंतु मात्र विकल्पाला जर तुम्ही अनुसरलात तर मात्र तुम्हाला क्षमा नाही. अशा प्रकारे एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान. विधीच्या आणि भावाच्या वेगळं आहे. हे करीतया नरक, धरीतया नरक आणि एक एकासी देतया नरक. आपण स्वतःही एक अंगवायचं नाही आणि दुसऱ्याला सुद्धा ते अंगू द्यायचं नाही. नाहीतर अगं चल मी चलते, काय बसली तर पुराणातले वांगे पुराणात, नाही का, घरी गेल्यानंतर पुन्हा जैसे थे. एखाद्याला तुम्ही शास्त्र ऐकताना त्याच्या ठिकाणी जर तुम्ही असा कानवाथरपणा केला, शास्त्रातून उठवलं, तीर्थयात्रेतून उठवलं, त्याला चांगल्या अन्नदान क्रियेच्यापासून परावृत्त केलं तर जन्मोजन्मी परमेश्वराला त्याची खंती येते, तो दोष नासत नाही. त्यासाठी अशा प्रकारचे दोष आपण कोणाच्या ज्ञानाला अडथळा निर्माण होऊ नये, कोणाच्या स्मरणाला अडथळा निर्माण, कोणाच्या प्राश्चिताला, प्राश्चित हा मोठा विधी आहे. माणसाला ते जर घडलं तर आपल्या सकळ दोषाची, पण ते अंतकरणापासून पाहिजे. नुसते वरवडे दंडात घालायचे नाही. ते दोष जेव्हा अधिकरण सांगत असतात तेव्हा मात्र अंतकरणापासून आपल्याला उमाळा आला पाहिजे, आपल्याला आठव झाला पाहिजे, खरोखरच हे दोष मी घडलेले आहेत. गहाळ दोष आहे, निमित्त दोष आहे, विकार दोष, विकल्प दोष, कखाय दोष, वर्मस्पर्शादी दोष. स्वामींनी सांगितलं वर्मस्पर्श नरक, वर्मस्पर्शापसी वरी शिरच्छेद चांग. शिरच्छेद केलेला आहे ठिकाणी बरा, त्याला थोडाच वेळ ते त्रास होईल, पण सारखे सारखे त्याचे वर्मस्पर्श जर काढत राहिलात तुम्ही तर तो सदैव त्या दुःखामध्ये जळत असतो. आणि जितका पुढे तुम्ही त्याचे वर्मस्पर्श कधी काढू नका. अरे माझ्या ठिकाणी काय कमी दोष आहे काय दुसऱ्याचे वर्मस्पर्श काढायला? मी सगळ्या दोषांनी बरबटलेलो आहे. आणि म्हणून पुढीलासाठी आपण त्याचा जो दोष आहे तो गुणामध्ये कुस्करायचा आहे, त्याच्या गुणाची किंमत करायची. अरे तो जरी असा दिसत असला परंतु देवाचा त्याचा किती दोष आहे परमेश्वराला. तो किती मोठी चर्या करतोय, नामस्मरण करतोय. एखादा अन्नदान करत असेल जास्त, त्याच्याकडे संपत्ती आहे, अन्नदान करतोय, तो तीर्थाटन करतोय, हे तो आटन विजन करतोय, हे वासनिक अवस्थेमध्ये तो पायी देवाला जातो आहे. यांनी त्याचे दोष नासणार नाही का? आणि म्हणून आपण दुसऱ्याचे दोष काढायचे नाहीत, नाहीतर आपले दोष वाढत जातात. एक सानाविधी अविधी दुसऱ्या मोठ्या अविधीला कारणीभूत होतो. आणि जर त्या दोषाचं परिमार्जन नाही झालं, एखाद्याला पाय लागला तर आपण त्याला लगेच दंडवत घालतो, नाही का? परमार्गामध्ये प्रथा आहे 2 दंडवत घालायची, माफी मागायची, त्याच्या पुढीलाचे आहे अंतकरणात काही राहत नाही आणि आपले दोष नष्ट होतो. जर पाय होता म्हणून लागला,
गर्दी झाली म्हणजे तिथं एकमेकाला पाय लागतो. आणि मग काय झालं, हे काय मी काय मुद्दाम मारलं काय तुला पाय, लागले भांडायला तिथे. आणि अवसर काळी मंगळ काळी ही अशा प्रकारची तमतम करायची नाही. अवसर काळी एखाद्याची क्रिया असेल तिच्यामध्ये अडथळा आपण निर्माण करायचा नाही. जर निर्माण केला तर जन्मोजन्मी आपली क्रिया प्रवेशनच होत नाही चांगल्या प्रकारे. एखादा माणूस असतो अशा प्रकारचे दोष त्याचे नासलेले नसतील, प्राश्चित त्या दोषाचं घडलं नाही, त्याची क्रिया कधी चांगलीच होत नाही. काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न येतं आणि ती क्रिया खराब होते. म्हणून आपली क्रिया आपण प्रमादामध्ये हे दोष जोडलेले आहेत, त्याचं प्राश्चित आपण घेतलं नाही, ते दोषाला आपण खुंटवलेलं नाही, त्याची वाढ खुंटली नाही, ती वाढत राहिली, ते दोष इथे उभे राहणार. तो भिक्षुक असू दे, वासनिक असू दे, सगळ्यासाठी आहे ते. आणि म्हणून हे जे काय बाह्य दोष आहेत, जे आपण वासनिक अवस्थेत आहेत, नामधारक अवस्थेमध्ये आहेत, कर्मयोगी आहोत, परंतु या दोषापासून आपण मात्र वाचलं पाहिजे. आणि म्हणून माईमभट्टाला सांगताना एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान. एक विधी किंकर आहे, आपण विधीचं किंकर नाही व्हायचं, पण परमेश्वराचं किंकर निश्चितच व्हायला सांगितलेलं आहे. हे देवा, मी कोण्या थराला काय दोष माझ्याकडून घडलेले आहेत पूर्वप्रमादात मला माहीत नाही, परंतु पुढते मला दुसऱ्याचे दोषच आठवतात. का? या दोषाचं, चहाडी चुगली केलेल्याचं, दुसऱ्याचे दोष इतरापुढे उक्त केल्याचे, त्या दोषाचं आम्हाला प्राश्चित नाही घडलं. आणि म्हणून या जन्मामध्ये ते उभे ठाकतात. ते देवा आमचे नासव, इथून पुढे तरी आम्हाला अशा प्रकारचे. म्हणूनच देवाने काक शुक्राचा दृष्टांत निरूपण केला. दादोसांवरते म्हातारा महात्मा म्हातारीशी कानवाथर होऊनी लागला असेल, कानवाथराचाही दृष्टांत देवाने निरूपण केला की अशा प्रकारे दुसऱ्याच्या क्रियेच्या बाबतीत, त्याच्या विधीच्या बाबतीत आणि अविधी परिहरण्याबाबतीत असं कानवाथरपणा माणसाने करू नका, नाहीतर तो आपल्या जन्मोजन्मी आपल्याला त्या दोषापासून मुक्त करू शकत नाही. आपला टाईम संपलेला आहे नाही का. आणि म्हणून अशा प्रकारे जो विधी आहे, जे आचरण आहे वासनिकाचं, ते वासनिकाची अस्तिपरी अशा प्रकारे सांगितलं. तुम्ही फक्त किंकर धर्मी वर्ता. देवाने काय सांगितलं? किंकर धर्मी वर्ती जे. किंकर म्हणजे दास म्हणून. हे परमेश्वरा, अरे दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा माझ्या ठिकाणी काही कमी दोष आहे काय? स्वामींनी सांगितलं, पोरू जीव पुढीलाचे वेश्यागमन देखे, पण स्वतःचे मात्रागमन न देखे. आपल्या ठिकाणी मात्रागमनाचा थोर दोष असताना तो बघत नाही, मात्र पुढीलाचा वेश्यागमनाचा दोष तो पाहतो. तर स्वतः आधी मी किती दोषी आहे, दुसऱ्याचा जर दोष दिला, अरे माझ्या ठिकाणी काही कमी दोष आहेत का? आत्तापर्यंत कधी सृष्टी परमेश्वराने निर्माण केली, आत्तापर्यंत मी आहेच, इथून पुढे तरी माझी क्रिया चांगली होऊ दे देवा. कोणाचा दोष घ्यायचा नाही, कोणाची चाडी चुगली करू नका. कोणाच्या दोषाचं जर दिसला तर त्याचे डोळे झाक करा, त्याला गुणावरती विधीवरती आणण्याचा प्रयत्न केला, त्या परमेश्वराला खूप दोष होतो. देवाने सांगितलं ना, उजळल्याची निसंगे महेडला उजळे. उजळला आहे आणि तो दुसरा महेडलेला आहे, तो चालला आहे, अविधीकडे चाललेला आहे. त्याला जर तुमच्या सांगण्याने फरक पडला आणि तो पुन्हा विधीवर आला, तर त्या परमेश्वराला तुमचा किती दोष निर्माण होतो. त्या बाबतीत त्याबद्दल तुम्हाला तो प्रेमच देणार आहे ना, त्याला नरकाला जाण्यापासून तुम्ही वाचवलं. आणि म्हणून अशा प्रकारे वासनिकाची अस्तिपरी सांगितलेले. उद्या आपण श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा सकाळच्या याच्यामध्ये बघूया. दंडवत हो.
चला